आज संपूर्ण महाराष्ट्रात एक विचित्र शांतता आहे. कालपर्यंत जे निर्णय मिनिटात व्हायचे ते आज थांबलेले दिसत आहेत. लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता अजूनही अनिश्चित आहे. हे फक्त योगायोग आहेत का, की यामागे काही वेगळंच कारण दडलंय? दादा असताना चेकवर सही व्हायची, पण आता सही कोण करणार? सरकार चालू आहे की फक्त कागदांवरच चालू आहे? हप्ते अडकलेत, ई-केवायसी अडकली आहे आणि उत्तर मात्र कुणाकडेच नाही. हा विलंब प्रशासकीय आहे की राजकीय? हा प्रश्न आता लोक विचारू लागलेत. लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, पण सरकार मात्र शांत आहे. आणि म्हणूनच आजचा प्रश्न फक्त हप्त्याचा नाही, तर व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह आहे. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या माहिती योजनेची चॅनलवर. सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. म्हणजे अशाच वेगवेगळ्या योजनांबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचू शकेल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की लाडकी बहिणीसाठीचा 19वा हप्ता नेमका कधी मिळणार? लाडक्या ताई सतत विचारतायत की हप्ता येणार कधी आणि त्यासाठी जो निधी मंजूर होतो तो निधी सरकारकडून कधी पास होणार आहे. कारण आजपर्यंत आपण एक गोष्ट नेहमी ऐकत आलोय, लाडक्या ताईंनो, दादा म्हणायचे की आज मी या चेकवर सही केली, उद्या त्या चेकवर सही केली. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आपले लाडके दादा अजित दादा आता आपल्या सोबत नाहीत. मग हा प्रश्न आपोआप सगळ्यांच्या मनात येतोय की आता त्या चेकवर सही कोण करणार आणि हप्ता वाटप नेमकं कधी सुरू होणार? यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्र जणू थांबलेला आहे. पुण्यासारख्या शहरात 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. सत्ताधारी असोत की विरोधक, सरकारमधील लोक असोत की सामान्य जनता, सगळेच जण या घटनेनंतर काही काळासाठी निशब्द झालेले आहेत. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, हे सगळं असं अचानक कसं घडलं आणि आता पुढे नेमकं काय होणार? सध्या कुणालाच ठामपणे सांगता येत नाही की भविष्यात चित्र कसं असेल. सर्वात आधी लाडक्या दादांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांची उणीव ही फक्त राजकारणातच नाही तर लाखो लोकांच्या मनात आहे. आज सगळ्यांना जाणवतंय की दादांची जागा भरणं किती कठीण आहे. खरं सांगायचं झालं तर एवढा मोठा प्रभाव असलेली व्यक्ती पुन्हा होणं नाही. त्यामुळेच आज प्रश्न फक्त हप्त्याचा नाही तर नेतृत्वाचा आहे, निर्णयाचा आहे. आणि भविष्यात लाडक्या बहिणींसाठी योजना कशा पद्धतीने पुढे चालू राहणार आहे याचा सुद्धा आहे. आता बघा, पत्रकार परिषदेत असा एकच माणूस होता की ज्याची प्रेस कॉन्फरन्स लोक मन लावून ऐकायचे. हसत खेळत पत्रकारांशी बोलणं, थेट मुद्द्यावर येणं आणि कोणताही आडपडदा न ठेवता उत्तर देणं, असा स्वभाव पुन्हा दिसणं आता शक्य नाही. असा मोठा, ठाम आणि स्पष्ट बोलणारा नेता आपले लाडके अजितदादा आज आपल्या सोबत नाहीत. त्यामुळेच आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, लाडक्या बहिणींचा 19वा हप्ता पुढे कसा जाणार? लाडकी बहीण योजनेचा दादा हा खऱ्या अर्थाने आधार होते. कारण आपण सगळ्यांनी पाहिलंय, दादा एखादी गोष्ट जाहीर करत असतील तर ती पूर्ण होणार याची खात्री असायची. कधी कधी ते उशिरा बोलायचे, पण जेव्हा बोलायचे तेव्हा शब्दाला वजन असायचं आणि निर्णय पूर्णत्वाला जायचा. म्हणूनच आज प्रश्न निर्माण होतो की आता त्या चेकवर सही कोण करणार? कारण दादा आपल्या सोबत नाहीयेत आणि याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्र जणू थांबलेला आहे. आता थोडं लाडक्या बहिणींबद्दल बोलूया. लाडकी बहीण योजनेचा पुढचा टप्पा म्हणजे 19वा हप्ता. पण वास्तव असं आहे की अजूनही अनेक लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला नाही. दिवसेंदिवस अशा ताईंची संख्या वाढताना दिसते. त्यामुळेच 19व्या हप्त्याबद्दल उत्सुकता तर आहेच, पण त्याचबरोबर चिंता देखील आहे. आधीचे हप्ते न मिळालेल्या बहिणींच्या मनात प्रश्न आहेत, शंका आहेत आणि त्या उत्तरांची सगळ्यांनाच वाट पाहावी लागते. आता बघा, अनेक लाडक्या ताईंना हप्ता न मिळण्यामागचं मुख्य कारण असं सांगितलं गेलं की त्यांची ई-केवायसी चुकलेली आहे. आता ही गोष्ट त्यांनी आदिती मॅडमला सुद्धा सांगितली. त्यावेळी असंही आश्वासन दिलं गेलं की अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करतील आणि सगळ्यांचं काम पूर्ण केलं जाईल. पण प्रत्यक्षात हे काम खूप वेळखाऊ ठरतंय आणि त्यामुळे अनेक ताईंचे हप्ते अडकलेलेच आहेत. मी स्वतः 2 दिवस आधी अजितदादा पवार यांच्या पीएशी बोललो होतो. त्या चर्चेत मी स्पष्टपणे मुद्दे मांडले. 17वा आणि 18वा हप्ता अनेक लाडक्या ताईंना मिळालेला नाही. तो तातडीने मिळायला हवा. ई-केवायसी अपडेट करण्यासाठी ऑनलाईन संधी मिळायला पाहिजे. कारण प्रत्येक घरी जाऊन तपासणी करायला अंगणवाडी सेविकांना खूप वेळ लागत आहे आणि असंच चालू राहिलं तर 19वा हप्ता देखील अनेक ताईंच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. हे सुद्धा मी ठामपणे सांगितलं. इतकंच नाही तर 12वा, 13वा आणि 14वा हप्ता सुद्धा तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. आता ही गोष्ट सुद्धा अतिशय गंभीर आहे. ते सर्व प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा झाले पाहिजेत. ही मागणीही मी मांडली. हे सगळे प्रश्न इतके गुंतागुंतीचे होते की खरं सांगायचं झालं तर फक्त दादांनीच सोडवले असते असं मला मनापासून वाटतं. कारण दादा एकदा बोलले की काम होणारच याची खात्री असायची. त्यांनी जर आदितीताईंना सांगितलं असतं की काम 100% पूर्ण व्हायलाच हवं तर कुठलीही टाळाटाळ न करता अधिकारी कामाला लागले असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांनी ठरवलं असतं तर आज सगळ्या लाडक्या ताईंची ई-केवायसी पूर्ण झाली असती आणि कुणाचाही हप्ता थांबला नसता. आता बघा,
ज्या लाडक्या ताईंचे पती नाहीत, ज्यांचे पती किंवा वडील निधन पावलेले आहेत, ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा बहुतेक सगळ्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ज्यांचे पती आहेत, वडील आहेत, त्यांचीही ई-केवायसी मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेली आहे. पण तरी सुद्धा एक गंभीर अडचण समोर आली. आता ही अडचण आहे त्या लाडक्या ताईंची, ज्यांचे पती जिवंत आहेत पण ते त्यांच्यासोबत राहत नाहीत. अशा ठिकाणी पती आधार कार्ड देत नाही, OTP देत नाही आणि त्यामुळे त्या बहिणींची ई-केवायसी अजूनही अडकलेली आहे. आता हाच प्रश्न काही ठिकाणी वडिलांच्या बाबतीतही दिसतोय. वडील हयात आहेत पण सोबत राहत नाहीत, आधार नंबर देत नाहीत, OTP देत नाहीत, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी होऊ शकत नाही. आता इथे अजून एक मोठी अडचण समोर आलेली आहे. पती किंवा वडील जिवंत असतील तर मृत्यू प्रमाणपत्र जोडता येत नाही आणि दुसरीकडे अनेक ठिकाणी कायदेशीर घटस्फोटही झालेला नाही. ग्रामीण भागात आपण पाहतो नवरा बायको वेगळे राहतात पण न्यायालयीन कागदपत्र काहीच नसतात. अशा परिस्थितीत त्या महिलांकडे ना घटस्फोटाचे कागद, ना आधार, OTP म्हणजेच कोणतंही ठोस डॉक्युमेंट जोडता येत नाही. याच लाडक्या बहिणींसाठी मी हा मुद्दा उचललेला आहे. अजितदादांना भेटलो तेव्हा ही संपूर्ण परिस्थिती मी त्यांच्या समोर मांडली. हा प्रश्न फक्त कागदपत्रांचा नाही तर वास्तव परिस्थितीचा आहे हे त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांच्या PAशी थेट चर्चा झाली आणि असं सांगण्यात आलं की या विषयावर लवकरात लवकर प्रत्यक्ष भेट होईल आणि मार्ग काढला जाईल. आता खरं सांगायचं तर ई-केवायसी मुळे जे प्रश्न अडकले आहेत, ज्या लाडक्या बहिणींचे जुने हप्ते थांबले आहेत, ते सगळे हप्ते त्यांना मिळालेच पाहिजे. हे मी त्यांना स्पष्टपणे सांगणार होतो, पण आज परिस्थिती वेगळी आहे. दादा आता आपल्या सोबत नाहीत आणि ही खंत फक्त माझी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. कालपासून असं वाटतंय की केवळ एखादी व्यक्ती नाही तर संपूर्ण महाराष्ट्र जणू थांबलेला आहे. सगळीकडे एकच शांतता, एकच प्रश्न आणि एकच हळहळ दिसतंय. आणि या सगळ्यात एक विचित्र योगायोग सुद्धा लोकांच्या लक्षात येतोय. दादांचं वय, त्यांचा राजकीय प्रवास, अनेक गोष्टींमध्ये वारंवार येणारा 6 हा आकडा, वय असो, मुख्यमंत्री पदाची संख्या असो, हे सगळं लोकांना विचार करायला लावणार आहे. आता यामागे नेमकं काय आहे हे कुणालाच सांगता येणार नाही, पण ही चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. आता या सगळ्या परिस्थितीत एक महत्वाची विनंती तुमच्यासाठी. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी अलीकडे अंगणवाडी सेविका आल्या असतील, ई-केवायसी साठी तपासणी केली असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाडक्या ताईंना 17वा आणि 18वा हप्ता अजून मिळालेला नाही, त्यांच्या बाबतीतही नेमकं काय घडतंय हे समजून घेणं आता खूप गरजेचं झालंय. आता मिळालेल्या माहितीनुसार काही महत्त्वाचे आदेश खालीपर्यंत पोहोचले आहेत. अंगणवाडी सेविकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही याद्या पाठवण्यात आल्या आहेत. या याद्या प्रत्येक जिल्ह्यानुसार तयार झालेल्या असून त्या पुढे तालुका पातळीवर आणि शेवटी गावापर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत. म्हणजेच बहुतांश ठिकाणी या याद्या थेट अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचल्या असण्याची शक्यता आहे. मात्र काल आणि आज घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात जणू कामकाज थांबलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे पुढील 1 ते 2 दिवसात प्रत्यक्ष तपासणी सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. पण सोमवारपासून जर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच कालच्या आधी म्हणजे 1 ते 2 दिवसांपूर्वी कुणाच्या घरी तपासणी झाली असेल तरी ते सांगणं महत्त्वाचं आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या गावात राहता आणि तुमच्याकडे तपासणी झाली आहे का, हे सगळं कमेंटमध्ये लिहा. कारण आता याद्या आलेल्या आहेत आणि त्या अपडेट करायचं काम सुरू झालेलं आहे. पण लाडक्या बहिणींनो, हे काम पटकन होणार नाही हे लक्षात घ्या. कारण तब्बल 25 लाख लाडक्या ताईंना प्रत्यक्ष तपासणी करायची आहे. एवढ्या मोठ्या संख्येत घरोघरी जाऊन तपासणी करणं सोपं नाही. सर्व परिस्थिती पाहता यासाठी किमान 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. आणि याच काळात सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता या दरम्यान मिळणार का, तो नेमका कधी भेटणार आणि त्याची तारीख काय असणार, हाच प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे. आता पुढे काय होणार आहे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. समजा 19वा हप्ता जाहीर झाला तर सध्या ज्या लाडक्या ताईंची पडताळणी सुरू आहे त्यांना तो हप्ता मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे. आणि पुढे जर या तपासणीत त्या ताई पात्र ठरल्या तर मग त्यांना मागचे 17वा, 18वा आणि 19वा हप्ता एकत्र मिळणार का, हे सुद्धा तपासणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजेच पुढचा प्रत्येक टप्पा लक्ष ठेवून बघावा लागणार आहे. म्हणून सर्व लाडक्या ताईंना एकच नम्र विनंती, तुमच्या घरी जर अंगणवाडी सेविका आल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव नक्की सांगा. आल्या होत्या एवढं जरी लिहिलं तरी सुद्धा ते आमच्यासाठी महत्वाचं ठरेल. इतकंच नाही तर तुमच्या शेजारी पाजारी, ओळखी पाळखीत कुणाकडे तपासणी झाली असेल तर त्याची माहिती सुद्धा कमेंटमध्ये जरूर द्या. त्यामुळे प्रत्यक्षात काय चालू आहे याचं स्पष्ट चित्र समोर येईल. आणि शेवटी पुन्हा एकदा आपल्या लाडक्या अजितदादांना माझ्या वतीने आणि सर्व लाडक्या ताईंच्या वतीने मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.